काटेपूर्णा जलाशयात फक्त 7% पाणी, वाशिममध्ये टंचाईचा धोका वाढला। वाशिम जिल्ह्यातील जवळका रेल्वे गावाजवळील काटेपूर्णा जलाशयात सध्या केवळ 7% पाणीसाठा उरला असून पाणी टंचाईची भीती वाढली आहे। उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्यानं परिस्थिती अधिक चिंताजनक बनते आहे। या जलाशयातून मालेगावसह जवळका रेल्वे, जामखेड आणि वर्दरी बुद्रुक गावांना पाणी पुरवठा केला जातो। मात्र सध्या अतिरिक्त पाणी उपसा होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। त्यामुळे उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठी व जनावरांसाठी राखून ठेवावे अशी मागणी होती आहे। प्रशासनानं तातडीनं योग्य नियोजन न केल्यास येत्या काळात गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम प्रतिनिधी सारनाथ अवचार यांचा रिपोर्ट। आपण पाहू शकता वाशिम जिल्ह्यातील जवळका रेल्वे गावानजीक असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलाशयाच्या भिंतीवर उभा आहे। या काटेपूर्णाच्या जलाशयाच्या प्रकल्पामधून अनेक गावांना पाणी गेलेलं आहे। पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था या काटेपूर्णा जलाशयाच्या प्रकल्पामधून केलेली आहे। मालेगावसारख्या शहराला सुद्धा या ठिकाणावरून पाण्याची व्यवस्था केलेली आहे। जवळका असेल, जामखेड असेल, वडी असेल, वर्दरी बुद्रुक या ठिकाणाला सुद्धा या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे। सध्या स्थितीमध्ये या जलाशयामध्ये 60%पेक्षा कमी पाण्याचा मृत्यू साठा हा उपलब्ध आहे। असा जर पाण्याचा अवैध उपसा होत राहिला तर भविष्यामध्ये या जलाशयामध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहणार नाही। प्राण्याला, जंगलातून येणाऱ्या प्राण्याला सुद्धा पाणी उपलब्ध राहणार नाही। आणि म्हणून या धरणातील पाणी हा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावं, प्राण्यासाठी राखून ठेवण्यात यावं अशा प्रकारची मागणी या भागातील नागरिकांची आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी सारनाथ अवचार, वाशिम।